1984 मधील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या आठवणी आजही अंगावर काटा उभा करतात। जेएनपीटीसाठी जमीन बहाली करणाऱ्या चिर्ले, जासई आणि धुतुम गावचे हुतात्मे नामदेव शंकर घरत, रघुनाथ अर्जुन ठाकूर, केशव महादेव पाटील, महादेव हिरा पाटील आणि कमलाकर कृष्णा तांडेल या भूमिपुत्रांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती। त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी 16 आणि 17 जानेवारीला हुतात्मा दिवस साजरा करण्यात येतो। शुक्रवारी हुतात्मा दिनानिमित्त चिर्ले गावात माननीय विवेक पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, तालुका चिटणीस नारायण घरत, उरण तालुका चिटणीस महादेव घरत, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील, कॉम्रेड भूषण पाटील, उरण पंचायत समितीचे माजी सदस्य नरेश घरत आदी मान्यवरांसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पित केली। यावेळी हुतात्मा नामदेव घरत यांच्या स्मरणार्थ कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। तसेच धुतुम आणि जासई गावामध्ये देखील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली। यावेळी माननीय विवेक पाटील यांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पित करताना शेतकऱ्यांना त्यांचा अधिकार मिळालाच पाहिजे असे वक्तव्य केले। तसेच स्वर्गीय दिबा पाटील यांच्या आठवणींना उजाळा देत हुतात्म्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली द्यायची असेल तर प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन माननीय विवेक पाटील यांनी केले। आपल्या सर्वांच्या वतीने माझ्या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने या सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहतो आणि या हुतात्म्यांच्या साक्षीने आणि आठवणीने आतापर्यंतच्या साऱ्या वक्त्यांना इतिहास सांगितला, प्रश्न सुटले नाहीत हेही सांगितले, पण या ठिकाणी मी सांगू इच्छितो का या हुतात्म्यांचं स्मरण करून, या हुतात्म्यांचा हुतात्मा डोळ्यासमोर ठेवून जर आपण लढलो तर 100% प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला या ठिकाणी निश्चितपणे वाटतो आणि ते करणं आज गरजेचं आहे। भूषण पाटलांनी सांगितलं, कायदा आला, कायदा बदलला गेला। कायदा कुणासाठी आणला, कायदा कुणी बदलला, कायदा कशासाठी बदलला, पण ह्या उरणमध्ये या पनवेलमध्ये जनता कायदा कोणी करणारा आणि करो, बदलणारा आणि बदलो, शेतकऱ्यांच्या विरोधात कायदा करो, पण त्या जनतेमध्ये ताकद आहे। कायदा काही असला तरी आमचे हक्क आम्ही मिळवल्याशिवाय राहत नाही हा आपला आतापर्यंतचा इतिहास आहे आणि त्या इतिहासाप्रमाणे आपल्याला काम करायचं आहे। 1984 सालचा एक धडा आपण दिला, 12.5% कायदा कुठंच नव्हता। कुठल्याही राज्य सरकारच्या किंवा केंद्र शासनाच्या कुठल्याही कायद्यामध्ये शेतकऱ्यांना विकसित करून 12.5% देण्याचा कायद्यामध्ये तरतूद या ठिकाणी कुठल्याच कायद्यामध्ये नव्हती। माननीय दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली हा आपण लढा दिला आणि कायदा प्रस्थापित करायला लावला। हे आजच्या लढ्याचं खऱ्या अर्थानं यश आहे आणि म्हणून कायदा बदलणारे आपण सारे लोक आहोत। त्या अनुषंगानं हे कायदा काही बदलला असेल, लालमध्ये जे काय बदल केले त्याचा भूषण पाटलांनी उल्लेख केला। आता पुन्हा जमीन तुम्हाला किती पाहिजे ते सांगा, अरे जमीन आम्हाला किती पाहिजे सांगा, तुमच्याकडे रेकॉर्ड असला पाहिजे, आम्ही कोण सांगणार आहेत? आम्हाला जेवढी 12.5% प्रमाणे लागणारी जमीन, आम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक जो कोण बाराबलुतीदार आहे, भूमिहीन आहे, शेतमजूर आहे, त्याची गणती करून जेवढी जागा लागेल तेवढी 100% जागा आम्हाला पाहिजे, त्यातले 1 इंचही जागा आम्ही करणार नाही हा निर्धार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे।